सातपूर सौरबाबानगर पॉवर हाऊस महावितरण उपकेंद्र 132 केव्ही येथे आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास एका बारीक ठिणगी पडल्यामुळे जवळील गवताने अचानक पेट घेतल्याने आग लागल्याची घटना घडली। या घटनेची माहिती कळताच सातपूर अग्निशमन बंब वेळीच पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला। सुदैवाने या ठिकाणी कुठलीही जीवितहानी घडली नाही। दरम्यान यावेळी प्रभाग क्रमांक 11च्या नगरसेविका सविताताई काळे, नगरसेवक नितीन बाळा निगळ, सामाजिक कार्यकर्ते रवी काळे, सामाजिक कार्यकर्ते दीपक राव यांनी घटनास्थळी धाव घेत फायर स्टेशनला कळवून आग आटोक्यात आणली असल्याचे सांगितले। तसेच यावेळी सातपूर पोलीस देखील घटनास्थळी तात्काळ हजर झाले होते। यावेळी या घटनेची संपूर्ण माहिती महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता प्राजक्ता घुले यांनी दिली। यावेळी सातपूर अग्निशमन दलाचे 3 बंब तसेच कर्मचारी यांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली। सातपूर अग्निशमन विभागाचे केंद्र प्रमुख SR पगार यांनी अधिक माहिती दिली। तसेच परिसरातील युवकांनी देखील आग विझवण्यासाठी सहकार्य केले। साधारण पावणे 1च्या दरम्यान प्रथम सातपूरला कॉल आला की MSCB सबस्टेशनच्या जवळ MSCB मध्ये आग लागली आतून सबस्टेशन मध्ये। त्याप्रमाणे आमचा बंब रवाना झाला। नंतर मी परत फॉलोअप घेतला असला त्यांनी सांगितलं गवताला आग आहे पण ती आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करते। ते कंपाऊंड मध्ये गवत वाढलेलं होतं, त्यामुळे मी सिंगार तलावावरून बंब परत पाठवला आणि सोबत आलो त्यांच्याबरोबर। त्याच्यानंतर बघितलं की अजून गवत भरपूरच होतं, ते सिडकोच्या बंब मदतीसाठी बोलवलाय। आता कुलिंग करायचं काम चालू आहे। आग आटोक्यात आलेली आहे। इथे आपल्या इथे 132 केव्ही सातपूर उपकेंद्र जे आहे तिथे मागच्या बाजूला जो आपला मोकळा परिसर आहे तिथे वाढलेलं गवत वाढलेलं असल्या कारणाने तिथे कुठेतरी एक बारीक ठिणगी पडली असणार आहे, त्याच्यामुळे हवेच्या झोतामुळे ती आग पेटत गेली आणि त्यामुळे आता आपण थोडा वेळ सप्लाय बंद केलेला आहे। अग्निशामक दलाच्या गाड्या बोलवल्या आहेत, आग विझवण्याचं काम सुरू आहे आणि लवकरच सप्लाय चालू करण्यात येईल। काय नुकसान झालं असेल का? आता केबल वगैरे जळाल्या असतील ते बघायला लागेल। ते अंदाजे किती खर्च नाही, खर्च आता ते बघितल्याशिवाय आपण नाही सांगू शकत काय गेलंय हे आपण आता नाही अंदाजच नाही लावू शकत ना, कारण आपलं मोठं जाळं असल्यामुळे आता नक्की कोणत्या केबल गेल्या काय हे आपल्याला जोपर्यंत आग विझत नाही, आपण जोपर्यंत शहानिशा करत नाही तोपर्यंत त्याबद्दल आपण वक्तव्य करू शकत नाही। सौरबाबानगर मध्ये MSCB जे प्लांट आहे इथं काही कारणास्तव आग लागण्यात आलेली होती। त्या ठिकाणी आम्हाला कळतात आम्ही घटनास्थळी आम्ही 4 नगरसेवक इथं हजर झालो। संबंधित फायर स्टेशनला फोन केला असता त्वरित त्यांनी 3 गाड्या इथं पाठवल्या। आग विझवण्यासाठी त्यांनी 3 बंब इथं आले। 3 बंबांमुळे ती आग विझण्यात आली। आम्ही MSCBचे स्थानिक सगळे अधिकारी आहेत, त्यांनी दाखवलं की इथं काही प्रकारच्या वस्तू सापडल्या ज्यांनी यांची वायर बिअर कापण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे इथं ही आग लागलेली आहे। पण स्थानिक नगरसेवक या नात्याने आम्ही 4ही नगरसेवक या ठिकाणी व्यवस्थित लक्ष देऊ। इथं पोलीस प्रोटेक्शन जेवढं जास्तीत जास्त पेट्रोलिंग करण्याचं मागणी आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला जाऊन मागणी करणार आहोत। असे प्रकार परत या ठिकाणी घडणार नाही याची देखील आम्ही काळजी घेऊ। नाशिक तक न्यूज साठी रमेश खरात, सातपूर।